नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा शेखर भरसावळे सगुणा बागेतनं बोलतोय. आणि सगुणा बागेच्या ह्या अतिशय उत्तम शेतामध्ये मी आता उभा आहे. हे शेत आपण 2012 पासून नांगरलेलं नाही आणि ह्या शेताची माती आता सुपीक झालेली आहे. ती सुपीक झाली म्हणजे आपल्याला ते कसं कळेल? सर्वसाधारण आपण काय म्हणतो की मातीचं सॅम्पल घ्यायला पाहिजे आणि प्रयोगशाळेत पाठवायला पाहिजे. प्रयोगशाळेतून आपल्याला जर सॉईल ॲनालिटिकल रिपोर्ट जो आला तर तोच आपल्याला समजायला पाहिजे. पण या एवढ्या झंझट करण्यापेक्षा शेतकऱ्याला आपल्या शेताची माती सुपीक झाली हे सहज समजू शकतं, ह्याच्यावर माझी खात्री आहे. आमच्या सगळ्या सगुणा रुरल फाउंडेशन किंवा SRT टीमचं हेच म्हणणं आहे. ज्या शेतकऱ्यांनी SRT स्वीकारलं, ज्यांनी ते 3 वर्षापेक्षा जास्त पुढे गेले सातत्यपूर्वक, त्यांना ते आपोआप समजायला लागलं की आपल्या शेताची माती सुपीक झाली. जमीन सुपीक होण्यासाठी आपण काय म्हणतो? आता बघा, इथे या शेतामध्ये आम्ही खरीपामध्ये म्हणजे पावसाळ्यात भाताचं पीक घेतलं होतं. भातानंतर मग आम्ही वांगी घेतली. ते वांग्याचं पीक जवळजवळ 6 महिने चाललं. हे वांग्याचं खोड आपण जमिनीला ठेवलं. आता इथे हे वांग्याचं खोड जमिनीला ठेवल्यावर जसं हे 2012 पासून हे शेत नांगरलेलं नाही, प्रतिवर्ष आपण किमान 3 पिकं इथे घेतो. आता ह्या वर्षी जेव्हा वांगी घेतली त्यावेळेला आपल्याकडे 2च पिकं झाली. किंबहुना 3रं पीक हे इथे चवळीचं आता चालू आहे आणि ते बघा किती भरगच्च छान सुंदर आलेलं आहे. अर्ध्या शेतामध्ये वांगी होती, अर्ध्या शेतात टोमॅटो होते. तर ही माती सुपीक झाली हे कसं कसं कळतं शेतकऱ्याला? 3-4 गोष्टी आहेत. एक म्हणजे ही माती मला हाताने वाकरता येते. हाताने छानपैकी वाकरली बघा. दुसरं, ह्या मातीला सुगंध येतोय. मस्त एकदम. हा वास जसा काय पहिला पाऊस पडला असा सुंदर वास येतो ह्याला, सुगंध. हा सुगंध येणं म्हणजे पुन्हा आपली माती सुपीक झाली. तिसरी गोष्ट, ही जी माती आहे ही माती हलकी फुलकी झाली. अगदी सहज मला हातामध्ये लक्षात येत आहे की ही माती छान हलकी फुलकी आहे. हलकी फुलकी का झाली? कारण ह्याचा सेंद्रिय कर्ब वाढला. सेंद्रिय कर्बाचं जे वजन आहे ते आपल्या पारंपरिक मातीपेक्षा, म्हणजे जी माती पारंपरिक पद्धतीने तयार झालेली आहे त्या मातीपेक्षा हलकं असते. चौथी गोष्ट, ही जर तुम्ही जवळून पाहिलीत तर याच्यामध्ये मातीची कणरचना झालेली दिसते. कण 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 दिसतात जसं रवा. आणि ही जी माती आहे ह्याच्यामध्ये अगदी जस्ट तेवढाच ओलावा आहे की ही माती जर घेतली आणि त्याचा जर लाडू केला, आपण असा लाडू केला तर तो लाडू फुटत नाहीये. बघा, मी उडवून दाखवतो तुम्हाला. हे बघा, हा लाडू फुटत पण नाहीये. पण तोच लाडू मी 2 बोटामध्ये घेऊन सहज फुटू शकतो आणि माझे हात झटकले तर हात पण स्वच्छ आहेत. हे म्हणजे माती सुपीक झाली. माती सुपीक होण्यासाठी आपल्याला लॅबोरेटरीमध्ये सॅम्पल पाठवायलाच पाहिजे असं काही नाही. तेव्हा मंडळी, ही आपली जी माती आहे ही सुपीक होण्यासाठी SRT सगुणा रिजनरेटिव्ह तंत्र, ज्याच्यामध्ये नांगरणी वगैरे सगळे जे मशागतीचे प्रकार आहेत ते आपण थांबवतो आणि अगोदरच्या पिकांची आणि तणांची, हे तण आहेत आणि तणांची मुळं जागेला ठेवतो. याच्यामुळे माती सुपीक होते. नमस्कार. स्क्रीनवर दिलेला नंबर SRT ऑफिस असा सेव्ह करा आणि हाय किंवा SRT असा मेसेज पाठवा व माहिती मोफत मिळवा. धन्यवाद.